उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मुंबईचं बॉम्बे करेल महायुती। मी तुमच्याकडे येते प्रसादजी। उद्धव ठाकरेंनी म्हटलंय महायुती मुंबईचं बॉम्बे करेल। प्रवीणजी आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मला वाटतं नाचता येईना अंगण वाकडं। कोविडच्या काळामध्ये फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री बघितलाय, मातोश्रीत बसून होते आणि त्याच वेळेला माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही हॉस्पिटलला जात होतो, कोविड सेंटरला भेट देत होतो, व्यवस्था निर्माण करत होतो। मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो आणि देवेंद्रजी आम्ही सोबत दौरे केले। त्याच्यावर फील्डवर जाणारा नेता तेव्हा भाऊ आहे। घरात बसून फेसबुक लाईव्ह करून त्या ठिकाणी कोविड मध्ये आपण काय दिवे लावले हे सांगणारे आम्ही नाही आहोत। अगदी त्यांनी हा थेट आरोप केलाय उद्धव ठाकरेंनी की मुंबईची मराठी संस्कृती मारली जाईल। काय कसं बघताय याच्याकडे? अहो, मराठी संस्कृती कशी मारणार? आम्ही कोण आहोत? देवेंद्र फडणवीस साहेब कोण आहेत? आशिष शेलार साहेब कोण आहेत? अमित साटम कोण आहेत? प्रवीण दरेकर कोण आहेत? म्हणजे मराठीचा पोळका काय ह्याला चालायचा? तुमचेच नेते तर म्हणतायत ना प्रवीणजी की उत्तर भारतीय महापौर बसणार। कोण बोललं असं? कृपाशंकर सिंग या संदर्भात कृपाशंकर सिंग बोलतात ती अधिकृत स्टेटमेंट, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलतात आणि मुंबईचे अध्यक्ष बोलतात ती अधिकृत स्टेटमेंट। हे तुम्ही तरी समजून घ्या ना। त्यामुळं मराठी माणूसच होईल या मुंबईचा महापौर, हे अगदी खुलेआमपणे सांगितलेलं आहे। महायुतीला वेळीच रोखा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे प्रवीणजी। रोखा ना, तुम्ही काय रोखणार हो? महाराष्ट्रातली मुंबईतला मतदार कोणाला रोखायचं आणि कोणाला ठोकायचं ठरवतं आणि मुंबईतल्या जनतेनं तुम्हाला रोखायचं विधानसभेत टाकून दिलं। आता तुम्हाला महानगरपालिकेत दाखवतील। केवळ वल्गना करायच्या, केवळ टोमणे मारायचे, केवळ त्या ठिकाणी खालच्या पातळीवर टीका करायची। आता उभा झालाय मुंबईकरांना। मुंबईकर हा त्या ठिकाणी विकासावर बोलतोय, बघतोय आणि कोण काय करतोय याच्यावर लक्ष आहे ना। याला शिव्या द्या, त्याला शिव्या द्या, ह्याला टोमणे मारा, त्याला टोमणे मारा, नाही आवडत लोकांना। बरं जयजी, तुम्ही ऐकलं असेल प्रवीणजींनी काय म्हटलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की लोक त्यांना रोखून दाखवतील। लोक आम्हाला रोखून दाखवणार नाहीयेत। लोकांना आता या फक्त भाषणबाजीचं आणि बोलबच्चनगिरीचं उभं झालेलं आहे। सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या लोकांनी अखलाकला कशा पद्धतीने मारलं हे सगळ्यांनी बघितलं। सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या पक्षाच्या लोकांनी उन्नाव मध्ये आणि हाथरस मध्ये एका दलित महिलेवरती कशा अत्याचार केले हे लोकांनी बघितलं। सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने शहाबानो प्रकरणातल्या आरोपींचं महिमामंडन केलं, त्यांची आरती काढली हे सुद्धा देशाने बघितलं। आता मला बोलू द्या दरेकर साहेब, माझी विनंती, मी आपल्यापेक्षा लहान मी कुठे बोलतोय बाबा? बोला ना। मी इकडे कार्यक्रमाला आलोय, तिकडे रस्ता दाखवतोय, तुम्हाला कशाला बोला? साहेब मी रस्ता दाखवतो माणसाचा। मी आपल्याला विचारतो साहेब, आपण मला सांगा की बॉम्बे हायकोर्टाचं मुंबई हायकोर्ट करणं कोणाच्या हातात आहे? केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या? का आपण 11 वर्ष झाले आपली सत्ता आहे केंद्रामध्ये, बॉम्बे हायकोर्टाचं नाव आपण मुंबई हायकोर्ट करू शकला नाही? का आपण नाही करू शकला? ते आपण एक केलं पाहिजे। मॅडम, माझं दुसरं म्हणणं आहे, घरात बसून फेसबुक लाईव्ह करण्याचा आरोप सातत्याने केला जातो, जो धादांत खोटा आहे। आपल्याला तुम्ही जो मुंबई हायकोर्टाचा प्रश्न विचारला, बॉम्बे हायकोर्टाचा, तोच आपण प्रवीणजींकडे जाऊया। प्रवीणजी बोला। त्याने जरा छातीवर हात ठेवून सांगावं, बॉम्बेचं मुंबई कोणी केलं हो? राम नाईक साहेबांनी केलं ना। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणी केलं? आम्हीच केलं ना। छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव कोणी दिलंय? आम्हीच दिलं ना। आणि बॉम्बेचं मुंबई हायकोर्ट सुद्धा आम्हीच करणार आहोत। उगाच नुसतं आपलं बोलायची भीती बोलून दाखवली आहे ना प्रवीणजी, म्हणून ती भीती बोलून दाखवली आहे। तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल असं ते म्हणतायत। नाही, बॉम्बे नाही करणार, बॉम्बेचं मुंबई आम्ही करणारी लोक आहोत, ते करून दाखवलंय आम्ही। बॉम्बे नाही केलं। धन्यवाद खूप खूप। राजू वाघमारे सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। जयजी तुम्ही असेच जोडलेले राहा। राजूजी मी पण ऐका मी पण प्रवासातून, मला फक्त उत्तर देऊ देत। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, बॉम्बेचं मुंबई त्यांनी केलं नाही। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं क्रेडिट भारतीय जनता पार्टीने घेऊ नये। बॉम्बेचं मुंबई करणं। जयजी अगदी काही सेकंद तुम्ही आमच्या बरोबर जोडलेले राहा, कारण राजू वाघमारे देखील जोडले गेलेत। राजूजी, सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल, वेळीच महायुतीला रोखा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। काय झालंय, उद्धव ठाकरे साहेब बिचारे घाबरलेले आहेत।
त्यांच्या लक्षात आलेलं आहे की काही होणार नाही आहे. त्यांची जी बंधू प्रेमामुळे त्यांनी जी युती केलेली आहे त्या युतीमधून काही निष्पन्न होणार नाही, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की ज्यांच्या वचननाम्यामध्येच जवळजवळ 30-35% त्यांना इंग्लिश शब्द वापरावे लागले, कारण बॉम्बे स्कॉटिशचा तो वचननामा आहे. त्याच्यामध्ये त्यांना मराठी शब्द मिळत नाही आहेत. त्यांच्यामध्ये त्यांना लिहिता आलं नाही की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे आता जे हिंदू लिहू शकत नाहीत, मराठी लोकांसाठी त्याच्या वचननाम्यामध्ये काही नाही आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश शब्द जवळजवळ 30 ते 40% त्यांनी टाकले. मग अशा व्यक्तींकडून तुम्ही मराठीसाठी तुम्ही बर राजूजी धन्यवाद. खूप खूप आमच्याबरोबर बातचीत केल्याबद्दल. जयेश वाणी प्रवक्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे देखील जोडले गेलेले होते. शीतल मात्रे शिवसेनेच्या नेत्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. सत्ता आली तर महायुती मुंबईचं बॉम्बे करेल असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी टू द पॉइंट या मुलाखतीत केलेला आहे.